घटना झाली होती, काय होती नेमकं ते सविस्तर माहिती? काल जे आहे पोलीस स्टेशन भाग्यनगरमध्ये 534/25 असा गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये की एक CCTV मध्ये सुद्धा दिसतो की एक लहान मुलं आहे, जवळपास 2 वर्षाचा वय राहणार, आणि त्यांना 2 युवक जे मोटरसायकलवर आलेला होता असा दिसतो की घेऊन गेलेला आहे. आणि नंतर आमची टीमला माहिती भेटला आणि लगेच त्यांनी वेगवेगळा जवळपास 4-5 टीम बनवून भाग्यनगरची पोलीस स्टेशन इन्चार्जने खूप चांगला काम केला. त्यामध्ये त्यांची DB, त्यांचे सर्व ऑफिसर्स हा सर्व ऑन ग्राउंड जाऊन खूप जे CCTV फुटेज होता ते कलेक्ट केला होता. नंतर क्लिअर CCTV फुटेज भेटल्यानंतर त्यांचे शोध मोहीम चालू झाला. आणि आज त्यामध्ये जे 2 आरोपी, दोन्ही जे CCTV मध्ये दिसतो ते दोन्ही आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे, ज्यांचे नाव सांगू, ज्याचे नाव आहे मोहम्मद आमिर मोहम्मद अफसर, वय 22 वर्ष, व्यवसाय मिस्त्री सांगतो, खुदबेनगर चौरस्ताजवळ रहिवासी आहे. दुसरा आरोपी आहे मोहम्मद इस्माईल उर्फ JD अब्दुल हमीद, वय जवळपास 21 वर्ष, खुदबईनगर चौरस्ता देगलूर नाका नांदेड. असा 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यासोबत आपण विचारपूस करून एक्झॅक्टली इंटेन्शन काय होता, मोटिव्ह काय होता, कशासाठी केला, प्लॅनिंग काय केलेला आहे, अजून असा घटनेला घडलेला आहे का मागे, हा सर्व तपासमध्ये इंट्रोगेशनमध्ये समोर येईल. पण जे महत्त्वाची गोष्टी आहे की जे मूळ होता ते एकदम सुखस्वरूप आपण परत पेरेंट्सला, त्यांचे गार्जियन्सला परत दिलेला आहे. आणि त्यांची हेल्थ वाईज सर्व चांगला आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि काही अप्रिय घटना घडलेला नाही त्यामध्ये. तो आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून जे भाग्यनगरचे इन्चार्ज आणि त्यांची DB टीम, सर्व ऑफिसर्स, त्यांचे अंमलदार यांच्यासाठी जवळपास 10,000 रुपयाच्या, दोन्ही टीमला 10,000 रुपयाच्या एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन देत आहोत. ऑन रेकॉर्डसुद्धा ॲप्रिसिएशन देणार आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी वेळेवर कारवाई करून रिकव्हरीसुद्धा, आरोपी अरेस्ट करणे, मोटरसायकल जे गुन्हेमध्ये वापर झाला होता मोटरसायकलसुद्धा रिकव्हर करणे, आणि अजून कोणी जर ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्या आपण इंट्रोगेशनमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येणार.